नमस्कार, मी जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आता उन्हाळाही चालू झालेला आहे। असे वेगवेगळे प्रकारचे ज्यूस प्यायला खूप छान वाटतं। मुलंही अगदी आवडीनं पितात। बाहेरचं कोणतंही कोल्ड्रिंक देण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी 1 मिनिटात तयार होणारा ज्यूस, कलिंगड्याचा ज्यूस पाहूया आपण। मग त्यासाठी काय काय लागले साहित्य आणि कसा बनवला आपण हा कलिंगड्याचा ज्यूस, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात। तर इकडे आता मस्त मोठा असं कलिंगड आणलेला आहे मार्केटमधून आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कलिंगडे हे आपलं सुरीने आता आपण कट करून घ्यायचं। पाहूया आपण आता आपलं कलिंगड कसं आहे ते। लाल असेल तर कलर आपला ज्यूसचा खूप छान येतो आणि गोड असेल तर आपल्याला साखर कमी लागते। तर आपण पाहूया आता कसं आपलं कलिंगड आहे आतमध्ये। सुरीने व्यवस्थित कट करून घ्या। वा, खूपच छान लाल लाल आहे, म्हणजे आपल्या ज्यूसचा सुद्धा कलर असा छान येणार। तर आता याचे 2 भाग केलेले आहेत। आता आपण याचा गर काढून घेऊया कलिंगड्याचा आणि त्यामधील ब्या काढून टाकायच्या। तर इथे पहा, अशा पद्धतीने कलिंगड्याचा हे छोटे छोटे मी तुकडे केलेले आहेत आणि जितक्या निघतील तेवढ्या यातील बिया आपण काढून घ्यायच्या। राहिल्या तरी काही हरकत नाही, आपण नंतर ज्यूस गाळणार आहे त्यामध्ये त्या एक्स्ट्रा राहिलेल्या निघून जातात। आता एक मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यामध्ये सर्व जे हे कलिंगड्याचा आपण गर काढलेला आहे तो घाला। खूप छान उन्हाळ्यासाठी थंडगार 1 मिनिटात तयार होणारी रेसिपी कलिंगड्याचा ज्यूस। तरी ते आता सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कलिंगड्याचा तो गर काढलेला आहे, ते पीस केलेले आहे ते टाकलेले आहेत। आता याच्यामध्ये अधिक चव येण्यासाठी पुदिन्याची 7 ते 8 पानं घालायची। जर तुमच्याकडे पुदिन्याचा पाला नसेल तर तुम्ही तुळशीची 2-3 पानं घातली तरी चालतील। 2 चमचे लिंबूचा रस वापरा। त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला जसं गोड हवं त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही साखर वापरा। थोडंसं किंचित चवीला मीठ घाला आणि थोडीशी याच्यामध्ये मिरी पावडर घाला, म्हणजे आंबट गोड तिखट खट्टा मिठा असा आपला कलिंगड्याचा ज्यूस अप्रतिम लागतो। तर आपण आता हे सर्व मिक्सरला फिरवून घ्या। आईस क्यूब पण घाला याच्यामध्ये, नाही घातले तरी तुम्ही नंतर घातले तरीसुद्धा चालेल। तर आता इथं 1 मिनिटात पहा, इथं ज्यूस आपला तयार झालेला आहे। आता आपण एका भांड्यामध्ये हा ज्यूस गाळून घेऊया, कारण एक्स्ट्राचं जे बी असतं ते पुदिन्याचं जे आपण पाला घातलेला आहे त्याचे देठ वगैरे राहिलेले असतात, त्यासाठी असं पूर्ण हा कलिंगड्याचा ज्यूस एका भांड्यामध्ये गाळून घ्या। चमच्यानं असं व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे पटकन तो ज्यूस आपला गाळणीमधून खाली भांड्यामध्ये पडला जातो। तर आपला इथे आता ज्यूस सर्व हा गाळणीने गाळून झालेला आहे हे पहा। आणि जो हा एक्स्ट्राचा जो चोथा राहिलेला आहे ब्यांचा वगैरे तो आता बाजूला काढून टाकायचा आणि थंडगार इकडे पहा, इथे आता ज्यूस आपला 1 मिनिटात तयार झालेला आहे। आता एका ग्लासमध्ये तो सर्व करूया। तरी ते तुम्हाला अगदीच थंडगार ज्यूस घ्यायचा असेल तर याच्यामध्ये 2-3 बर्फाचे खडे घाला, म्हणजे आपला थंडगार आणखीनच आपला हा कलिंगड्याचा ज्यूस खूपच छान लागतो। मग आहे ना सिंपल आणि साधी रेसिपी, तुम्ही ही नक्की करून पहा अशा पद्धतीने। आणि कसा झाला तुमचा कलिंगड्याचा ज्यूस, मी दाखवला त्या पद्धतीनेच बनवला, छान झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट कळवा। आणि माझी जर ही कलिंगड ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। आणि सर्वात महत्त्वाचे, खात राहा, आनंदात राहा। आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि पुन्हा भेटू असेच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीच रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।